प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा। ठाकरे बंधूंच्या युतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान। मनसे महापालिकेत 100% येणार। आता हेवे दावे संपून महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंच्या सूचना। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा। मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदीचा द्वेष नको। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना थेट सूचना। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा गरळ ओकली। मुंबईत केवळ 30% लोक मराठी बोलतात। निशिकांत दुबेंच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड। भाजपा मुंबई महापालिकेकरता निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर। भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी 6 जिल्ह्यांच्या 6 कोर कमिटींसोबत साधला संवाद। काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं, आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे। भाजप आमदार परिणय फुकेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक। फुकेंनी माफी मागावी, शिवसेनेची मागणी। एखाद्या बंगल्यावर कुणी राहत असेल तर त्यांना कसं काय काढणार? तर मुख्यमंत्री आणि इतर मंडळी बंगल्यासंदर्भात निर्णय घेतील। धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला अद्याप न सोडल्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांचं विधान। पुण्याच्या खेडमध्ये पतीला मारहाण करत पत्नीचं अपहरण। आंतरजातीय प्रेम विवाहातून घडला प्रकार। मुलीच्या आई आणि भावासह 15 जणांवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल। कळमनुरीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या वतीनं कावड यात्रेचं आयोजन। तर संध्याकाळी हिंगोली शहरातल्या कावड यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार। सांगलीमध्ये श्रावण मास निमित्तानं होड्यांच्या शर्यती। कृष्णा आणि वारणा नदीकाठी पार पडलेल्या शर्यतीत 11 संघांचा सहभाग।